नमस्कार, मी अनुया बाम. KTVच्या कोकण वार्तामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. स्पर्धेत टिकण्यासाठी तरुणांनी शिक्षणातील नवनवीन आव्हाने स्वीकारणे काळाची गरज. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामाकरता देण्यात येणाऱ्या निधीमध्ये शासनाने केली मोठी कपात. विरोधकांसह पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनीही व्यक्त केली नाराजी. आणि क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन मिळाल्यास रत्नागिरीतून चांगले खेळाडू निर्माण होऊ शकतील. महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ यांची ग्वाही. घेऊया एक अल्पशी विश्रांती. जीवन निघून जात नाही, बरसत असते. जीवन कधी हाताच्या तळव्यात तर कधी शेतात भरलेलं. जीवनाचा कधी ओठांना स्पर्श तर कधी अंगावर पडे. जीवन जेव्हा चालतं चालत राहतं आपल्या वेगाने. फिनोलेक्स पाइप्स. आरके फर्निचर रत्नागिरी जिल्ह्यातील भव्य फर्निचर शोरूम. गेली 8 वर्ष अविरत विश्वसनीय सेवा देणारं आरके फर्निचर. नीलकमल, कॅरलॉन, गोदरेज, वर्मोरा, मॉर्डेना, रिलॅक्सवेल अशा नामांकित कंपन्यांचे ब्रँडेड फर्निचरचे प्रशस्त दालन. सागवानी सोफा सेट, पलंग, डायनिंग सेट, वॉर्डरोब, विविध प्रकारच्या चेअर माफक दरात उपलब्ध. मनाला भावणारं आणि आपल्या वास्तूला सुंदर बनवणारं फर्निचर फक्त आरके फर्निचर मध्ये उपलब्ध. एक वेळ अवश्य भेट द्या. आमचा पत्ता आरके फर्निचर, कुवारबाव बस स्टॉप शेजारी, मिरजोळे, रत्नागिरी. संपर्क 02352 22 81 12 आणि 94 23 29 00 49. आता पाहूया सविस्तर वृत्तांत. जगामध्ये स्पर्धेत टिकायचं असेल तर आजच्या तरुणांनी शिक्षणातील नवनवीन आव्हाने स्वीकारली पाहिजेत, असं स्पष्ट प्रतिपादन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं आहे. मी मगाचपासून जे काय थोडं बोलतोय, कारण महिला म्हटल्यानंतर बचत गट म्हटल्यानंतर लोणची पापड याच्या पुढे काय महिला जात नाही. पण त्या पलीकडचं जे काय क्षितिज आहे, आज जग कुठे चाललेलं आहे, भरपूर पुढे चाललेले जग. आणि त्या जगामध्ये स्पर्धात्मक दृष्ट्या टिकून राहायचं असेल आणि आपली रोजीरोटी जर का टिकवायची असेल, चूल पेटवायची असेल, तर जुन्या काही गोष्टी आहेत त्या जुन्या सोडून द्या असं माझं म्हणणं नाही. पण जुन्या तशाच ठेवून नवीन काय आत्मसात करता येईल ते पाहणं आणि ते करणं, याला मी म्हणतो की कौशल्य विकास. नाहीतर अनेकदा असं होतं की आपल्या प्रधानमंत्र्यांनी ही योजना जाहीर केली. योजना खूप आहे, तो आधीच्याही सरकारने जाहीर केल्या होत्या, आधी खासदार होते, आधी सरकार होती, पण त्यापैकी एक सुद्धा योजना ही एवढ्या मोठ्या पद्धतीने आपल्या इथे काय येऊ शकली नाही. योजना जाहीर केल्यानंतर त्याचा पाठपुरावा करून माझ्या मतदारसंघामध्ये हे व्हायला पाहिजे ही जाणीव असणारे लोकप्रतिनिधी, त्यांची टीम, हे सगळं मिळाल्यानंतर, जुळून आल्यानंतर ही अशी कामं ही यशस्वी होऊ शकतात. रत्नागिरी तालुक्यातील पाली येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते. छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन केल्यानंतर देशातील दुसऱ्या आणि महाराष्ट्रातील पहिल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्राचं उद्घाटन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. पाली ग्रामपंचायत आणि आमदार उदय सामंत यांनी उद्धव ठाकरेंसह पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर, खासदार विनायक राऊत, आमदार राजन साळवी, आमदार सदानंद चव्हाण, भाजप जिल्हाध्यक्ष बाळ माने,
माजी आमदार राजन तेली आदींचं पुष्पगुच्छ देऊन स्वागत केलं. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूटचे संचालक उन्मेष जोशी यांनी आपला प्रास्ताविकपर विचार व्यक्त करताना कोहिनूरच्या प्रगतीचा आढावा सादर केला आणि उद्धव ठाकरे यांच्या हस्ते पाली येथे सुरू करण्यात आलेल्या कौशल्य विकास केंद्रातून चांगले विद्यार्थी घडतील अशी अपेक्षा व्यक्त केली. कोहिनूर टेक्निकल इन्स्टिट्यूट KTI 70 शाखा 8 राज्यांमध्ये जवळपास 60 कोर्सेस आम्ही शिकवतो. दरवर्षी 15,000 विद्यार्थी आमच्या इकडनं उत्तीर्ण होत असतात. म्हणजे जवळपास आत्तापर्यंत 5 लाखाच्या देखील वरती एवढ्या विद्यार्थ्यांना रोजगार आणि स्वयंरोजगार शिक्षण आम्ही दिलेले आहे. आणि आता KTIच्या या सेंटरचं उद्घाटन झालेलंच आहे. आमच्या कोहिनूरची एक टॅगलाईन आहे आणि ज्याला आपण मदत करावी अशी इच्छा आहे की या विद्यार्थ्यांमध्ये शिकण्याची आणि नंतर काम करण्याची जिद्द तुम्ही सगळ्या पालकांनी तयार करा. मार्गदर्शनासाठी कोहिनूर सदैव तयार आहे. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भाषणात कोकण हे आपले घर आहे आणि शिवसेनेचा बालेकिल्लाही आहे असं सांगून प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्रासाठी पाली येथे जागा उपलब्ध करून दिल्याबद्दल अण्णा सामंत आणि आमदार उदय सामंत यांचं कौतुक केलं. कोकण म्हणजे आपलं घर आहे, कोकण म्हणजे आपला बालेकिल्ला आहे. आणि आज आलोय, खूप दिवसानंतर आलोय, खरं आहे. पण तुम्ही सगळ्यांनी भगवा फडकवल्यानंतर आज येथे येणं झालं, हा माझ्यासाठी मोठा आनंदाचा क्षण आहे. आणि आल्यानंतर नुसतंच रिकाम्या हाताने आलो असं नाही, तर एका अतिशय चांगल्या कामाचा शुभारंभ करण्यासाठी आलो. त्यासाठी तुम्ही मला बोलवलं, हे आणखीन एक मोठं काम. आणि हे जरी सगळं खरं असलं तरी एक काम करायचं आहे, जागा कुठे आहे. त्यावेळेला मात्र अण्णा, उदय सामंत कुटुंबीय, तुम्ही तुमची सोन्यासारखी जागा दिली हे सुद्धा काय थोडे. आणि जर का जागा आणखी सुद्धा रेडीमेड, म्हणजे आधी शाळा होती, इतर कोणी असतं तर भूखंड मिळाला काय आपल्या खिशामध्ये, त्याच्यावरती स्वतःचे डिंगरे बांधून मोकळे. पण ही शिवसेनेची नीती, शिवसेनेची जी काही दूरदृष्टी आहे ती दिसेल ते खिशात घालणारी नाहीये. जे आहे ते जनतेसाठी कसं देता येईल ते पाहणंही शिवसैनिकाची वृत्ती आहे. त्याचं सुद्धा मला. या कार्यक्रमाला शिवसेनेचे रत्नागिरी जिल्हा संपर्क प्रमुख विजय कदम, माजी आमदार गणपत कदम, सूर्यकांत दळवी, गजानन पाटील, बाबू म्हाप यांच्यासह शिवसेनेचे प्रमुख पदाधिकारी, विद्यार्थी आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी आपल्या भाषणात शिवसेना प्रमुख कैलासवासी बाळासाहेब ठाकरे आणि पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्यातील मुलांच्या शिक्षणासाठी अनेक योजना राबवल्या आहेत असं सांगितलं. आणि म्हणूनच उद्धव साहेबांच्या मनामध्ये नेहमी एक असतं की तरुणांसाठी, विद्यार्थ्यांसाठी, वृद्ध माणसांसाठी, शेतकऱ्यांसाठी प्रत्येक गोष्टीमध्ये दूरदृष्टीने काम करण्याची त्यांची इच्छा असते. आणि त्यामुळे त्यांनी पाहिलं की मुंबई कॉर्पोरेशनच्या माध्यमातून मुलांना काय करायला पाहिजे, मुलांना कसं शिक्षण द्यायला पाहिजे, कोणतं शिक्षण दिलं तर मुलं हे करू शकतील. आणि म्हणून त्यांनी व्हर्च्युअल क्लासरूम साहेबांनी त्यावेळेला मुंबई शहरामध्ये निर्माण केलं. आणि त्या माध्यमातून मुंबई शहरामध्ये अनेक ठिकाणी व्हर्च्युअल क्लासरूम झालं, ज्याच्यामध्ये आज इथं देखील त्या व्हर्च्युअल क्लासरूमची संकल्पना इथं देखील आहे. ज्याचे पायनियर माननीय उद्धव साहेब आहेत की ज्यांनीही त्यांचे मित्र आहेत, त्यांचं नाव मला माहिती का, हेटेंच्या माध्यमातून त्यांनी मुंबई शहरामध्ये असलेल्या 5 लाख विद्यार्थ्यांच्या माध्यमातून एका ठिकाणून
हे व्हर्च्युअल क्लासरूमच्या माध्यमातून चांगल्यात चांगले टीचर आणायचे आणि त्याच्या माध्यमातून शाळेमधल्या विद्यार्थ्यांना शिकवायचं, अशी कनेक्टिव्हिटी साहेबांनी त्यावेळेला चालू केली. हे एवढंच नाही तर याच्यानंतर विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझं कमी करावं. जे दप्तराचं ओझं होतं आणि त्याने विद्यार्थी वाकला जायचा आणि त्यासाठी त्यांनी टॅब द्यायचं देखील मुंबई कॉर्पोरेशनच्या माध्यमातून, आमदारांच्या माध्यमातून, शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून साहेबांनी एक नाविन्यपूर्ण कल्पना आली आणि मुंबई शहरातल्या, मुंबई महानगरपालिकेतल्या सर्व विद्यार्थ्यांना 8वी पासून 10वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना टॅब देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर माननीय उद्धव साहेबांनी पहिलं ते मुंबई शहरामध्ये केलं. पाली येथे उद्घाटन करण्यात आलेल्या प्रधानमंत्री कौशल्य विकास केंद्रामध्ये सुरुवातीला एकूण 1000 विद्यार्थ्यांना विविध कोर्ससाठी प्रवेश दिला जाणार आहे असे कोहिनूरतर्फे सांगण्यात आले. त्यापैकी पहिल्या 5 विद्यार्थ्यांना उद्धव ठाकरे यांच्या हस्ते प्रवेश पत्र देण्यात आले. तसेच अपघाताच्या वेळी धावत जाणारे सामाजिक कार्यकर्ते मुन्ना देसाई आणि त्यांच्या टीमचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. कौशल्य विकास केंद्रामध्ये शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना एसटी तर्फे सवलतीच्या दरात पास उपलब्ध करून द्यावा अशी मागणी आमदार उदय सामंत यांनी करून हे केंद्र पाली येथे सुरू होत असल्याबद्दल समाधान व्यक्त केलं. महाराष्ट्रातल्या पहिल्या युनिटचं उद्घाटन शिवसेनेच्या पक्षप्रमुखांच्या हस्ते झालं. हा आमचा स्वाभिमान आणि अभिमान आहे आणि हे देखील आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं आहे. पंतप्रधानांनी योजना जाहीर केली, नरेंद्र मोदी साहेबांनी त्याचा पाठपुरावा खासदार साहेबांनी केला आणि पाठपुरावा करूनच ते थांबले नाही. सर, आमच्या सगळ्यांच्या वतीनं आपल्याला एक विनंती आहे की याच्यातली सगळ्यात फार मोठी अडचण जी महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये भेडसावणार आहे ती म्हणजे आर्थिक भार तर केंद्र शासनानं उचललेला आहे, पण या युनिटमध्ये येताना एसटीनं प्रवास करत असताना त्यांनी स्वतःच्या खिशातले पैसे घालून प्रवास करावा अशा पद्धतीची केंद्र शासनाची एक मागणी आहे. तर आपण साहेब दिवाकर रावते साहेबांना आदेश दिले तर महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य कुटुंबातल्या प्रत्येक मुलाचं भलं होऊ शकतो आणि ते भलं उद्धव ठाकरे साहेबच करू शकतात ही भावना देखील आमच्या सगळ्या मुलांच्या मनामध्ये आहे. आणि म्हणून पासची सिस्टीम जर एसटीमध्ये यांना उपलब्ध झाली तर महाराष्ट्रामध्ये जेवढी कौशल्य विकास केंद्राची युनिट होतील ती युनिट अतिशय चांगल्या पद्धतीने चालतील आणि तिथं मुलांचा येण्याचा ओढा देखील फार मोठ्या पद्धतीने वाढेल. कौशल्य विकास केंद्रासाठी मोफत जागा उपलब्ध केल्याबद्दल उद्योजक अण्णा सामंत आणि आमदार उदय सामंत यांचा उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. आपण सर्वसामान्य कार्यकर्ते असून उद्धवजींच्या आदेशानुसार मतदारसंघात कामे करीत आहोत याबद्दल समाधान व्यक्त करीत खासदार विनायक राऊत यांनी या केंद्राचं स्वागत करून सर्वतोपरी सहकार्य करण्याचं अभिवचन दिलं आहे. की नवीन अत्याधुनिक गाड्या येत आहेत आणि महागड्या गाड्यांना कसं चालवायचं हे कळत नाही आणि ते चांगल्या पद्धतीचं ट्रेनिंग जर द्यायचं झालं म्हणजे ड्रायव्हिंग आणि मेकॅनिकलचं दोन्ही ट्रेनिंग द्यायचं झालं तर ते चांगल्या पद्धतीचं ऑटोमोबाईल ट्रेनिंग सेंटर आपल्या या रत्नागिरीमध्ये सुरू होऊ शकतं. नक्कीच त्या केंद्राच्या उद्घाटनासाठी सुद्धा अण्णा आपल्या माध्यमातून आणि उन्मेष जोशी आपल्या माध्यमातून उद्धव साहेबांना मी आजच आमंत्रण देतो. मी एवढंच बोलून माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. रत्नागिरी जिल्ह्याकरता दरवर्षी मिळणाऱ्या विकास कामांच्या निधीमध्ये शासनाने केलेली कपात दुर्दैवी आणि खेदजनक असल्याची कडवट खंत दस्तूरखुद्द पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनी केली आहे. गेल्या वर्षी 158 कोटीचं नियोजन होतं आणि
आजचं जे छोट्या बैठकीमध्ये जे नियोजन होतं आणि आज ज्याला मान्यता दिलेली आहे ते 143 कोटीचं, आणि या 143 बद्दल काही सदस्यांनी नाराजी देखील व्यक्त केली आणि मी देखील त्याला सहमत आहे की 720 किलोमीटरचं समुद्रकिनारा महाराष्ट्राला असताना 167 किलोमीटरचा समुद्रकिनारा रत्नागिरीला आहे. जवळजवळ 8000 किलोमीटरचे रस्ते इंटरनल वगैरे आहेत, देवस्थान आहेत, गड किल्ले आहेत, सौंदर्याची खाण आहे सर्व रत्नागिरी जिल्हा, आणि उद्योगधंदे, पर्यटन हे सर्व वाढले पाहिजे आणि त्या अनुषंगाने तेवढा निधी मिळणं, इंटरनल रोडला वगैरे मिळणं हे अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून त्यांनी जी नाराजी व्यक्त केली आहे त्यात मी देखील सहमत आहे. त्याचं कारण जे की जास्तीत जास्त निधी हा मिळाला पाहिजे. रत्नागिरी येथील शासकीय विश्रामगृह येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अधिक माहिती देताना ते पुढे म्हणाले की रत्नागिरी जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीमध्ये जिल्हाभरातील विविध विकास कामांवर चर्चा करण्यात आली आणि त्यानुसार उर्वरित निधी मार्च पूर्वी खर्च केला जाईल असं सांगून कोणत्या कामाला किती निधी देण्यात आला याची माहिती पत्रकारांना दिली. जिल्हा वार्षिक योजना 2017-18 पार पाडा करायला 143.68 कोटीचा प्रस्ताव सादर केलेला आहे. ज्या वेळेला गेल्या वेळेला 136 कोटीचा आला होता त्यावेळेला आपल्याला 158 कोटी मिळाले. यावेळेला त्यांचा 143 आलाय पण याच्यात वाढ होईल अशी शक्यता आहे आणि म्हणून ती नाराजी जी आली ती त्याच्यावर ते वाढून मिळेल होता. यामध्ये 16-17ला आम्ही शौचालयासाठी जे 7 कोटी 13 लाख दिले होते, पेयजलसाठी 18.70 दिले होते आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला आम्ही 1 कोटी टोकन मनी दिलं होतं. तर यावेळेला आम्ही शौचालयाच्या बांधण्यामध्ये हगणदारी मुक्त हा जिल्हा करणं हे प्रामुख्याने महत्त्वाचं घेतलं आहे आणि यासाठी शौचालय बांधकामाला 44.12 कोटी आपण ठेवले. त्यानंतर पेयजल योजनेला आपण 21.78 कोटी ठेवलेले आहेत आणि मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेला 21.55 कोटीचं यावेळेचा निधीची तरतूद केलेली आहे. दरम्यान रत्नागिरी येथील अल्पबचत सभागृहात जिल्हा नियोजन समितीची बैठक पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. समितीचे सचिव तथा जिल्हाधिकारी प्रदीप प्रभाकर यांनी बैठकीचा आढावा घेत उपस्थितांचं स्वागत केलं. या प्रसंगी आमदार राजन साळवी, आमदार हुस्नबानू खलिपे, आमदार भास्कर जाधव, पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा आदी अधिकारी, सदस्य आणि खाते प्रमुख उपस्थित होते. क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन मिळाल्यास रत्नागिरीतून चांगले खेळाडू निर्माण होऊ शकतील असा विश्वास महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ यांनी व्यक्त केला आहे. या एज ग्रुपमध्ये किंवा अंडर 14, 16 आणि अप टू अंडर 17 किंवा 19 लिमिटेड ओव्हर्स क्रिकेट कमी करून जेवढं जास्तीत जास्त 1 दिवसाची किंवा 2 दिवसाची मॅच जर त्यांना देता आली तर त्यातून चांगले खेळाडू भारतासाठी तयार होतील. शॉर्ट टर्म गेम न बघता लॉंग टर्मसाठी थोडासा त्रास जास्त होईल. थोडीशी 7 दिवसाच्या वेळी कदाचित 2 आठवडे टुर्नामेंट चालेल, परंतु त्यातून माझी खात्री आहे की त्यातून चांगले खेळाडू हे भारतासाठी निर्माण होतील. श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीनं रत्नागिरी येथील छत्रपती शिवाजी स्टेडियम येथे आयोजित करण्यात आलेल्या बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते.
गेल्या 8 दिवसापासून सुरू असलेल्या आंतरशालेय लेदर बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मिलिंद गुंजाळ, नगराध्यक्ष राहुल पंडित, प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयंतराव करमरकर, दैनिक रत्नागिरी टाइम्सच्या संचालिका सौ उर्मिलाताई घोसाळकर, टाइम्स मॉलचे संचालक विराज घोसाळकर, सौ राजवर्धिनी घोसाळकर, नगरसेवक राजेश सावंत, नगरसेवक राजन शेटे, रफिक शेठ नाईक यांचे प्रतिनिधी शकील मजगावकर आदींच्या प्रमुख उपस्थितीत उत्साही वातावरणात पार पडला. श्री मंगलमूर्ती प्रतिष्ठानच्या वतीने मिलिंद गुंजाळ, नगराध्यक्ष राहुल पंडित, KTVचे वृत्त संपादक अलिमिया काझी, शकील मजगावकर आदी मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. आणि आता पाहूया बक्षीस वितरण सोहळ्याची क्षणचित्र. सुमारे 30 ते 35 वर्षापूर्वी क्रिकेट खेळणारे ज्येष्ठ क्रीडापटू बाबूभाई पडवेकर, मदन चव्हाण, सतीश साळवी, डॉक्टर नरवणे आदींचा पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. क्रीडापटू दीपक देसाई यांनी छत्रपती शिवाजी स्टेडियमच्या झालेल्या दुरावस्थेबद्दल खंत व्यक्त केली. कारण या विकेटवर पूर्वी म्हणजे उदय सामंत, किरण सामंत, राजेश सावंत यांच्या नेतृत्वाखाली आम्ही पहिली रणजी ट्रॉफी महाराष्ट्र विरुद्ध राजस्थान केली
त्याच्यानंतर महाराष्ट्र विरुद्ध कर्नाटक केली, त्याच्यामध्ये रॉबिन उत्तपा, विनय कुमार आणि वेणुगोपाळ आले होते. पहिल्या सामन्याला विक्रम सोळंकी इंग्लंडच्या सामन्यातला आला होता. त्याच्यानंतर महाराष्ट्र विरुद्ध रेल्वे झाली होती आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र विरुद्ध जम्मू काश्मीर झाली होती. त्याच्यामध्ये बिशन सिंग बेदी संघ घेऊन आला होता. त्यावेळेला जी खेळपट्टी होती त्याचा आज परिस्थिती काय झाली ते बघा. आज या खेळपट्टीवर खेळू शकत नाही, आउटफील्ड सर्व खराब झालेला आहे. तर माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 1 जून पासून या ग्राउंडचा ताब्या घ्या, कुठला तरी चांगला एक ग्राउंडमॅन नेमा. कारण या खेळपट्टीवर आता रणजी ट्रॉफी गेल्या 8 वर्षात रणजी ट्रॉफी झालेली नाही. त्याचं कारण काय ते तुम्हीच शोधा. या प्रसंगी सुधाकर सावंत, दीपक राऊत, राकेश चव्हाण, सुनील नलावडे, बबन आंबेकर, विजय ओसवाल, मुकेश गुप्ता आदी प्रतिष्ठानचे पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रताप सावंतदेसाई आणि विनायक हातखमकर यांनी कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं. परत एक नजर टाकूया ठळक घडामोडींवर. स्पर्धेत टिकण्यासाठी तरुणांनी शिक्षणातील नवनवीन आव्हाने स्वीकारणे काळाची गरज. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं प्रतिपादन. रत्नागिरी जिल्ह्यातील विकास कामाकरता देण्यात येणाऱ्या निधीमध्ये शासनाने केली मोठी कपात. विरोधकांसह पालकमंत्री नामदार रवींद्र वायकर यांनीही व्यक्त केली नाराजी. आणि क्रिकेट खेळणाऱ्या तरुणांना योग्य प्रकारचं मार्गदर्शन मिळाल्यास रत्नागिरीतून चांगले खेळाडू निर्माण होऊ शकतील. महाराष्ट्र रणजी संघाचे माजी कर्णधार मिलिंद गुंजाळ यांची ग्वाही. आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. परत भेटूया पुढील बातमीपत्रात ठळक घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.